आज आपण आपल्या इतिहासाचं तिसरं प्रकरण म्हणजे उपयोजित इतिहास हे प्रकरण अभ्यासणार आहोत. इयत्ता 10वीच्या मित्रांनो, हे प्रकरण आपल्याला 5 मार्काला येईल. या प्रकरणात आपल्याला पहिल्यांदा 2 प्रश्न आहेत, ते फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे इतिहासासंबंधी कोणते गैरसमज आहेत, आणि दुसरा प्रश्न आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय. त्यानंतर आपण या आपल्या उपयोजित इतिहास प्रकरणामध्ये इतिहास आणि इतर विषयाचा परस्पर संबंध याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इतिहास आणि वर्तमान याचाही अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मूर्त आणि अमूर्त वारसा स्थळे, सांस्कृतिक नैसर्गिक स्थळे याची काही उदाहरणे आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे उपयोजित इतिहासात कोणत्या व्यवसायाच्या संधी आहेत, तो आपला 3 मार्काचा प्रश्न आहे. तर याचा आपण अभ्यास करू. तर उपयोजित इतिहास म्हणजे काय पाहण्यासंबंधी आपण पहिल्या प्रश्नांची या ठिकाणी तयारी करूया. इतिहासासंबंधी कोणते गैरसमज आहेत असा 2 मार्काचा प्रश्न जर आला तर आपल्याला त्याच्यात एकंदरीत 4 मुद्दे लिहिता येतात. सर्वसाधारणपणे इतर विषयाच्या तुलनेत इतिहास विषयाला थोडंसं कमी महत्त्व दिलं जातं असं दिसते. वास्तविक पाहता ते तसं नाही, कारण याच्या मागे जे गैरसमज आहेत ते पाहिले तर आपल्याला लक्षात येईल. इतिहास विषयासंबंधी पहिला गैरसमज असा आहे की इतिहास हा विषय फक्त इतिहासकारासाठी, इतिहास तज्ज्ञासाठी किंवा इतिहास संशोधकासाठीच महत्त्वाचा आहे, बाकीच्या काही विषयाची काही गरजच नाही असं काही लोकांना वाटतं. इतिहास हा इतिहासकारासाठी, तज्ज्ञासाठी किंवा इतिहास संशोधकासाठी हा पहिला गैरसमज. इतिहासासंबंधी असलेला दुसरा गैरसमज, इतिहास हा इतिहास विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठीच महत्त्वाचा आहे, बाकीच्यांना त्याची काही गरज नाही. आता उदाहरण, काहींना विज्ञान फॅकल्टीकडे जायचं असतं, काहींना कॉमर्स फॅकल्टीकडे जायचं असतं, तर त्यांना काय वाटतं की आपल्यासाठी इतिहास काहीच महत्त्वाचा नाही. पण असं नाही. आपण जर अमेरिकेत गेलो तर अमेरिकेत अगदी तुम्ही MBBS जरी अभ्यासक्रम निवडला तरी त्या ठिकाणी इतिहास विषयाचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. म्हणजे अमेरिका खंडात, युरोप खंडात या विषयाला फार महत्त्व दिलेलं आहे. आपल्या देशात अलीकडे याचं महत्त्व वाढत आहे, कारण या विषयाच्या अभ्यासातून अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. इतिहासासंबंधित तिसरा एक गैरसमज आहे की इतिहास हा रोजच्या दैनंदिन व्यवहारात महत्त्वाचा विषय नाही. आणि चौथा गैरसमज आहे, इतिहास हा विषय औद्योगिक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणजे इतिहास विषयाचा अभ्यास करून फार मोठे काही करिअर होत नाही किंवा फार मोठी अर्थप्राप्ती होत नाही असं काही लोकांना. त्याचे 4 गैरसमज आहेत. वास्तविक पाहता हे फार चुकीचे आहे. हे आपण या पाठाचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल. कारण या पाठाचं नावच आपलं उपयोजित इतिहास, म्हणजे इतिहासाचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे ते आपण पाहण्यासाठी आता उपयोजित इतिहासाची व्याख्या बघूया. उपयोजित इतिहास म्हणजे काय असा सरळ प्रश्न येतो 2 मार्काला, किंवा संकल्पना प्रश्नक्रमामध्ये उपयोजित इतिहास असं येतं, त्याचा आपण व्याख्या लिहायची. इतिहासासंबंधी आता जे आपण 4 गैरसमज पाहिले, तर या इतिहासासंबंधी असलेल्या गैरसमजावर मात करून इतिहासाची नाळ म्हणजे इतिहासाचे नाते, इतिहासासंबंधी असलेल्या गैरसमजावर मात करून इतिहासाची नाळ ही लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास होय. पुन्हा एकदा ऐका. इतिहासासंबंधी असलेल्या गैरसमजावर मात करून इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास होय. आता हे किती उपयोजित आहे बघा. आपण जर युरोप खंड किंवा अमेरिका खंडामध्ये गेलो तर अनेक विद्यापीठांमधून मध्ययुगीन काळापासूनच स्वतंत्रपणे उपयोजित इतिहास हा विषय स्वतंत्रपणे त्या ठिकाणी शिकवला जातो आणि या विषयाचे महत्त्व विद्यार्थी आणि जनसामान्यावर बिंबविले जाते. आपल्या देशामध्ये बंगळुरू या ठिकाणी अशा प्रकारची एक फार मोठी संस्था आहे ज्यामध्ये इतिहासाचं संशोधन आणि प्रकल्प कार्य शिकवलं जातं. त्या संस्थेचं नाव आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथे
हिस्ट्री फॉर पब्लिक म्हणजे सेंटर हिस्ट्री फॉर पब्लिक एक स्वतंत्र असा विभाग आहे ज्या ठिकाणी इतिहासाचे प्रकार आणि संशोधन याविषयीची विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती दिली जाते. मित्रांनो, उपयोजित इतिहास या शब्दासाठी एक पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे पब्लिक हिस्ट्री, त्याला मराठीत म्हणतो आपण जनासाठी इतिहास. म्हणजे उपयोजित इतिहास हा लोकांसाठीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजे पण नेहमीच हे राज्य श्रींची इच्छा आहे, हे राज्य व्हावं श्रींची इच्छा आहे, म्हणजे हे राज्य रयतेचं राज्य आहे म्हणतो ते. हे राज्य रयतेचं राज्य आहे, याचा अर्थ हे जनतेचं राज्य आहे, म्हणजे जनतेचा इतिहास जनतेचं राज्य आहे. तशाच प्रकारे पब्लिक हिस्ट्री आहे. तर इतिहासात काय असतं, गतकाळातील म्हणजे भूतकाळातील घटनांमध्ये जे ज्ञान असतं ते ज्ञान आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होतं. या गतकाळातील घटनांचे ज्ञान आपल्याला जे इतिहासाद्वारे प्राप्त झालेले आहे ते वर्तमान काळातील लोक आणि भविष्य काळातील लोकांच्या किती फायद्याचे आहे किंवा किती त्यांच्यासाठी महत्वाचा आहे याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. यामधून फार चांगल्या गोष्टी, कारण गतकाळाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला वर्तमान काळातील समस्या सोडवता येत नाही. आता बघा, आज वर्तमानामध्ये समाजापुढे अनेक प्रकारची आव्हाने आहेत, म्हणजे फार मोठमोठी संकटे आहेत, फार मोठ्या प्रकारची समस्या आहेत. मग या समस्यावर कोणती उपाययोजना करावी किंवा सामाजिक उपयुक्तेचे कोणते निर्णय घ्यावेत असा जर प्रश्न पडला आपल्याला, तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान आपल्याला त्याचं विश्लेषण जर केलं तर ते दिशादर्शक ठरतात. आता उदाहरणार्थ, आज सगळ्या जगामध्ये कोरोना या संकटाने प्रचंड मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आहे. मग आपल्याला प्राचीन काळापासून अशा कोणत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या काळातील लोकांनी त्यावर काय उपाययोजना केली याचा जर अभ्यास केला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्यावर उपाययोजना करता येईल किंवा त्यासाठी आवश्यक असे निर्णय पण घेता येतील. दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांच्या आज ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती फार मोठी सामाजिक समस्या आहे, सामाजिक आव्हान आहे. मग शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्यासारखे प्रकार होत आहेत यावर कोणती उपाययोजना करावी किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते असे उपयुक्त निर्णय घ्यावेत हे जर अभ्यासायचं असेल आपल्याला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यासाठी जे निर्णय घेतले, शेतकऱ्यासाठी ज्या योजना राबवल्या त्याचा अभ्यास करणे फार दिशादर्शक ठरेल. म्हणजे गतकालीन घटनांचे विश्लेषण हे आजच्या सामाजिक आव्हानावरती उपाययोजना आणि उपयुक्त निर्णय घेण्यासाठी फार फायद्याचे असतात हे आपल्या लक्षात येईल. असंही म्हटलं जातं की या उपयोजित इतिहासामध्ये केवळ तज्ज्ञांचा सहभाग असतो, पण असं काही नाही. उपयोजित इतिहासामध्ये या तज्ज्ञाबरोबरच सामान्य लोकांचा सुद्धा तितकाच मोठा सहभाग आहे. तुम्ही आम्ही सामान्य लोक वेगवेगळ्या संग्रहालयाला भेटी देतो, विविध ठिकाणचे प्राचीन स्थळे असतात ते पाहायला आपण अनेक प्रकारचे पर्यटन करतो. हे एक प्रकारे आपला उपयोजित इतिहासातला सहभाग आहे. आपण असे पर्यटन का करतो? कारण आपल्याला इतिहासाविषयी आवड असते किंवा आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. आणि मग या इतिहासाच्या आवडीतून आणि इतिहासाची जाणीव झाल्यानंतर तज्ञांना जसे इतिहासाचे संवर्धन आणि संरक्षण करायचे असते त्याच प्रकारे मग सामान्य माणसं सुद्धा अगदी आपल्या शहरातील किंवा आपल्या गावातील जर एखादी प्राचीन वस्तू वास्तू किंवा प्राचीन स्थळ असेल तर त्याचं जतन आणि संवर्धन कसे करावे याविषयी सरकारचे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पात सहभागी झालेले असतात आणि सहकार्य करत असतात असं दिसतं. म्हणजे उपयोजित इतिहासात सामान्यांचा सुद्धा सहभाग असतो हे आपल्या लक्षात येतं. वास्तविक पाहता इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. बरोबर आहे ते. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित इतिहास जरी असला तरी वर्तमानातील जीवनाच्या जडणघडीत त्याचा फार मोठा वाटा असतो. कारण वर्तमानात आणि भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर आपल्याला भूतकाळातील घटनांचाच संदर्भ घ्यावा लागतो. भूतकाळात या ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनांचं ज्ञान अनेक
सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक क्षेत्राशी निगडीत असतं किंवा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, संघटना या क्षेत्राशी संबंधित असतं. ह्या विविध अशा प्राचीन गतकालीन घटनाच्या इतिहासाच्या ज्ञानसंचयाच्या शाखा आहेत आणि त्यांचा एक स्वतंत्र असा इतिहास असतो. म्हणजे वर्तमान मानवी जीवन आणि भविष्यकालीन मानवी जीवनाची जडणघडण करताना या ज्ञानसंचयाचा फार मोठा उपयोग केला जातो. म्हणून इतिहासाचे संशोधन इतर विषयाशी करणे फार गरजेचे आहे. म्हणून आपल्याला इतिहास आणि इतर विषयाचा अभ्यास करावा लागतो. तर आपण एका विषयाचा आणि इतिहासाचा परस्पर संबंध कसा आहे ते पाहूया. सर्वप्रथम आपण इतिहास आणि तत्वज्ञान यांचा परस्पर संबंध कसा आहे ते पाहूया. तत्वज्ञान म्हणजे अनेक प्रकारच्या वैचारिक परंपरा असतात. विचारसरणीचा उगम असतो. एखादी विचारसरणी कोणी निर्माण केली, कोणत्या प्रदेशात निर्माण केली, का निर्माण केली किंवा कोणत्या कालावधीत निर्माण केली याची एक वैचारिक वाटचाल असते आणि त्या वाटचालीचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचे असते. म्हणजे तत्वज्ञानामध्ये जे विचार आहेत, वैचारिक परंपरा आहे किंवा वैचारिक विचारसरणी आहे, तिच्या वाटचालीचा इतिहास अभ्यासायचा असेल तर आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागेल. आणि तत्वज्ञानाचा इतिहास जर अभ्यासायचा असेल तर आपल्याला ते तत्वज्ञान कोणत्या भाषेत व्यक्त झालेले आहे, म्हणजे कोणत्या भाषेतून लिहिलेले आहे, त्या भाषेचाही इतिहास लिहिणे फार गरजेचे असते. आता उदाहरणार्थ आपल्याला रामायण, महाभारत, 18 महाकाव्ये, 18 पुराणे किंवा आपल्या प्राचीन धर्मग्रंथाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. खूप मोठ्या प्रमाणात विपुल असं साहित्य आपल्याकडे, पण ते सगळं आहे संस्कृत भाषेमध्ये. मग त्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा संस्कृत भाषेचा अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला इतिहास आणि तत्वज्ञान यांचा संबंध पाहणे गरजेचे आहे. यानंतर आपण इतिहास आणि विज्ञान या विषयाचा काय संबंध आहे पाहूया. विज्ञान म्हटलं की आपल्या समोर वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या कालखंडात लावलेले वेगवेगळे शोध, वेगवेगळे मांडलेले सिद्धांत आपल्या नजरेसमोर येतात. आणि हे वैज्ञानिकांनी मांडलेले शोध किंवा त्या शोधासंबंधी असलेले सिद्धांत म्हणजे त्यांची थिअरी हे कोणत्या कालक्रमात मांडले आणि ते मांडण्यामागे कोणती कारण परंपरा होती ह्याची एक साखळी असते. त्या साखळीचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचे असते. त्याशिवाय आपल्याला ते शोध आणि सिद्धांत पूर्णपणे नीट आकलन होत नाही. आपण नेहमी असं वाक्य ऐकतो बा, गरज ही शोधाची जननी आहे. आणि ते बरोबर आहे. गरजेपोटीच अनेक प्रकारचे शोध लागले गेलेले आहेत. आणखी दुसरं एक कारण आहे, गरजापुरती आणि एखाद्या घटनामागे कोणतं ज्ञान आहे ते जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे त्या समाधानासाठी अनेक प्रकारच्या वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे शोध लावले, वेगवेगळे सिद्धांत मांडले. आता हे मांडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्राचीन काळापासून जे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले गेले शास्त्रज्ञांनी, या शोधावर आधारित आज आपल्याला हजारो प्रकारचे शोध अनेक शास्त्रज्ञ लावलेला इतिहास पाहायला मिळतो. म्हणजे आजच्या किंवा एखाद्या शोधामागे पूर्वीच्या वैज्ञानिक ज्ञानाचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचे असते. आणि ते खरंच आहे, कारण पूर्वी कोणता सिद्धांत मांडला, त्या सिद्धांतानुसार कोणता शोध लागला आणि ही वैज्ञानिक ज्ञानाची जी परंपरा आहे ती कशी उपयोगी आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कारण गतकाळातील ज्ञान हे आजच्या एखाद्या शोधासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतं. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. आता उदाहरणार्थ अगदी सुरुवातीच्या पहिल्या पिढीतील जे शास्त्रज्ञ आहेत, ज्यामध्ये ॲझॅक न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला किंवा जेम्स वॅट बाष्प शक्तीचा शोध लावला, असे आपल्याला हजारो शास्त्रज्ञ, मग यांच्या शोधावर आधारित आज प्रचंड मोठ्या प्रमाणात इतर शोध लागलेले आहेत आणि तंत्रज्ञानही निर्माण झालेलं आहे. मग त्याचा तो अभ्यास करणे गरजेचे असते. त्यानंतर आपण
इतिहास आणि तंत्रज्ञान या विषयाचा कसा परस्पर सहसंबंध आहे ते बघूया. तंत्रज्ञानामध्ये आपल्याला अनेक प्रकारची कृषी उत्पादने, अनेक प्रकारची वस्तू उत्पादने, अनेक प्रकारच्या स्थापत्य म्हणजेच वास्तुविशारद वगैरे, अभियांत्रिकी ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो, या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आलेले आहेत, म्हणजे विकास होत आलेला आहे. तर ह्या विकासाचे जे टप्पे आहेत, या प्रत्येक बदलामागच्या कालक्रमाची आणि कारणविशेषाची साखळी असते. ती साखळी अभ्यासणे फार महत्वाचे असते तंत्रज्ञानात सुद्धा. कारण शोध आणि तंत्रज्ञान हे परस्परावर अवलंबून आहे. एकदम तंत्रज्ञान निर्माण होत नाही मित्रांनो. अगदी सुरुवातीला शोध लावला जातो एखादा आणि त्या शोधावर आधारित मग तंत्रज्ञान निर्माण होतं. आता उदाहरणार्थ जेम्स वेट यांनी वाफेचा शोध लावला. वाफेचा शोध हा मूळ शोध झाला आणि वाफेवर चालणारी मग वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे, उपकरणे पुढे तयार करण्यात आली. ते झालं तंत्रज्ञान. वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन तयार केलं किंवा वाफेवर चालणारी मोठमोठ्या कारखान्यामध्ये बॉयलर असतो, त्या बॉयलरमध्ये वाफ आणि मग वेगवेगळे कारखाने वेगवेगळ्या स्वरूपाची उत्पादन करण्यासाठी वापरले जातात. हे झालं तंत्रज्ञान. म्हणजे शोध आणि तंत्रज्ञान ह्या परस्परावलंबी गोष्टी आहेत. त्याचाही इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. अगदी मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास जर आपण अभ्यासला तर आपल्या गोष्ट लक्षात येईल. प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगीन काळापासून मानवाने जी दगडी अवजारे आणि हत्यारे बनवली, ती त्याची गरज होती. दगडामध्येही शक्ती आहे हे त्याला कळलं, म्हणजे तो शोध लागला त्याला दगडातील शक्तीचा. आणि मग त्याने ती दगडी अवजारे आणि हत्यारे त्याला पाहिजे तशी अनुकूल बनवली, म्हणजे ते तंत्रज्ञान. म्हणजे दगडी अवजारे हत्यारे पासून ते कृषी क्षेत्राचा विकास होईपर्यंत प्राचीन मानवाच्या विकासाचा जो टप्पा आहे, या प्रत्येक टप्प्यावर त्याने विज्ञानाचा कसा वापर केला, म्हणजे त्याला कोणकोणते विज्ञान ज्ञात झाले आणि त्यावर आधारित त्याने तंत्रज्ञान कसे कसे विकसित केले, याचा इतिहास अभ्यासणे फार महत्वाचे असते. म्हणजे आज जर आपण पाहिलं, मनुष्यबळ, त्यानंतर पशुबळ, त्यानंतर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि आज विद्युत ऊर्जा, असे हे विकासाचे टप्पे. औद्योगिक क्षेत्रात जर आपण गेलो, पूर्वी मानव हाताने सगळ्या वस्तू तयार करायचा, त्याच्यानंतर तो प्राण्यांच्या साहाय्याने, नंतर वाफेच्या साहाय्याने तयार. आज विद्युत शक्तीवर चालणारी प्रचंड मोठ्या प्रमाणात अवजड अशी मोठमोठी यंत्र आलेली आहेत, उपकरणे आलेली आहेत आणि गुंतागुंतीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या यंत्राची साखळी तयार झालेली आहे. हा जो इतिहास असतो, हा इतिहास त्या मागचे कारण, परंपरा आणि त्या काळात कशा प्रकारे मानवाने ते घडवून आणलं, याचा कालक्रमाच्या साखळीचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचे असते असं म्हटलं जातं. म्हणून इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सहसंबंध अभ्यासणे गरजेचे आहे. त्या पुढचा मुद्दा बघूया आपण, उद्योगधंदे, व्यापार आणि इतिहास. आपल्याला माहित आहे, अगदी सुरुवातीला मानव त्याची उपजीविका भागवण्यासाठी जगत होता. तो उपजीविका भागवण्याच्या तंत्रज्ञानातूनच पुढे त्याच्याकडून अतिरिक्त उत्पादन होऊ लागलं प्रत्येक ठिकाणी वस्तूंचं, आणि मग तो ते उत्पादन दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकू लागला, म्हणजे पुढे व्यापार आला. म्हणजे या उद्योगातून उत्पादन निर्मिती होते, उत्पादन निर्मितीतून पुढे व्यापार निर्माण होतो. यामुळे काय होतं, मानवाचे परस्परातील व्यवहार क्षेत्र विकसित होत जाते आणि हे व्यवहार क्षेत्र विकसित होत असताना त्याचे सांस्कृतिक जाळेही विकसित होत असते. सांस्कृतिक जाळे म्हणजे मानव निर्मित सगळ्या गोष्टीचे जाळे. आज जे सगळं आपण पाहतो या जगातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण केलेलं मानवाने, याला सगळ्याला आपण सांस्कृतिक पर्यावरण म्हणतो. म्हणजे हे सांस्कृतिक जाळं आहे, ते अगदी सुरुवातीच्या काळापासून व्यापार आणि उद्योगातील परस्पर व्यवहारातून विकसित होत आलेले जाळे आहे. त्याच्या पुढे मग व्यवस्थापन येतं. त्याने उत्पादित केलेल्या वस्तू त्याचा तो आता व्यापार करतोय, तो व्यवस्थित कसा करावा याचं एक तंत्र म्हणजे व्यवस्थापन आलं. या व्यवस्थापन साखळीत पुढे बाजारपेठा येतात,
त्या बाजारपेठामध्ये व्यापाराचं क्षेत्र आणखी विस्तारलं जातं आणि मग मानवी व्यवहार जे प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारित होतात त्यामध्ये या सर्व क्षेत्रामध्ये कमालीचा बदल होतो. उद्योगधंद्यामध्ये बदल होतो, व्यापार व्यवहारात बदल होतो, बाजार विक्री व्यापार या सर्व क्षेत्रामध्ये बदल होतो. कारण या बदलामध्ये एक साखळी असते, ती साखळी आपण अशा इतिहासाद्वारे अभ्यासू शकतो. मानवाचे हे सर्व नाते स्वरूप बदलले, व्यापारातील, उद्योगातील, विक्रीतील आणि व्यवस्थापनातील. ही जी साखळी असते या साखळीत मानवाचे परस्पर जे नाते संबंध असतात त्यामुळे समाज रचनेतही बदल होतो. पूर्वीची समाज रचना आणि आजची समाज रचना आपल्याला कमालीचा बदल दिसेल. आणि या समाज रचनेच्या बदलामध्ये अनेक प्रकारच्या सांस्कृतिक जडणघडणी असतात, राजकीय जडणघडणी असतात, सामाजिक जडणघडणी असतात आणि मानवाने निर्माण केलेली अर्थव्यवस्था ही फार महत्वाची असते. या सगळ्यांचा अभ्यास करणे फार गरजेचे असते. तो आपल्याला इतिहासाद्वारे करता येतो. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, व्यवस्थापन शास्त्र आणि इतिहास यांचा परस्पर संबंध काय असतो. व्यवस्थापन शास्त्र हे उत्पादन साधने आणि उत्पादन संसाधने ज्यापासून आपल्याला संपत्ती मिळते, नैसर्गिक काही संसाधने आहेत, काही मानव निर्मित संसाधने आहेत. तर या संसाधनामध्ये मनुष्यबळ, त्यानंतर उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठातील प्रक्रिया, बाजारपेठामध्ये होत असलेली मानवी व्यवहारातून वस्तूंची विक्री आणि या सगळ्यांचं मानवी नातेसंबंधातूनच होत असलेलं व्यवस्थापन यांची जी परस्पर घनिष्ठ अशी साखळी निर्माण झालेली असते, या साखळीचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या मागे भूतकालीन काही यंत्रणा आधारभूत आहेत आणि या यंत्रणेचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचे असते. म्हणजे आपल्याला सध्या काळातील बाजार प्रक्रिया व्यवस्थापन उत्कृष्टरित्या करता येते. आता बघा, भूतकाळातील यंत्रणांमध्ये कोणत्या परंपराची मानसिकता होती, म्हणजे भूतकाळातील लोकांची या व्यापार उद्योग व्यवसाय वाहतूक दळणवळण आणि व्यवस्थापनामध्ये काय मानसिकता होती, या सगळ्यांचा जर डोलारा आपण अभ्यासला तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की सामाजिक आर्थिक ज्या संघटना मानवाने निर्माण केल्या त्यातून त्याला हे सगळं विकसित करता आलं, ज्याला आपण मानवी संस्कृती असे म्हणतो. आणि या सगळ्यांचा अभ्यास केला की आपल्याला वर्तमान पातळीवर व्यवस्थापन व्यवस्थित किंवा विकसित करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होतं. म्हणून आपल्याला व्यवस्थापन शास्त्राचाही इतिहासासंबंधीचा अभ्यास करणे फार गरजेचे असते. यानंतर आपण पुढचा भाग बनणार आहोत, इतिहास आणि कला यांचा परस्पर संबंध. विविध कला क्षेत्रातील अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे कला सादरीकरण किंवा कला प्रकटीकरण. विविध कलाकार आपल्या विविध प्रकारच्या कला ज्या सादर करतात त्या कला प्रकटनामागे म्हणजे कला अभिव्यक्ती मागे वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेचा फार मोठा आधार असतो. त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. कलाकाराने कला निर्मितीच्या मागे नेमके कोणते मर्म घेतलेले आहे, म्हणजे त्यांनी ती कला का निर्माण केली ते नेमके कारण, त्याला आपण मर्म म्हणतो. किंवा कला निर्मितीतून त्याला कोणत्या मर्मावर बोट ठेवायचे आहे, किंवा कलाकाराची कला निर्मिती मागे कोणती मानसिकता आहे आणि या मानसिकतेमधून कला शैलीचा जो विकास झालेला आहे त्या विकासाचा इतिहास आपल्याला जर अभ्यासायचा असेल तर आपल्याला सांस्कृतिक इतिहासाचे अध्ययन करावे लागते. म्हणजे आपल्याला कला आणि इतिहासाचा अभ्यास सविस्तर होतो. यानंतर आपण मानव्य ज्ञानशाखा आणि इतिहास यांचा परस्पर काय संबंध आहे ते पाहूया. मार्चच्या एका परीक्षेमध्ये मानव्य ज्ञानशाखा कोणत्या असाय 2 मार्काला प्रश्न आलाय. फक्त विषयांची नावे लिहायची.
मानव्य शाखा ज्या इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी, म्हणजे सर्वच विषय म्हटलं तरी चालेल, सर्वच विषय हे मानव्य ज्ञान शाखा आहे. तर या सर्व मानव्य ज्ञान शाखांचा उगम आणि विकास कसा झाला याचाही इतिहास अभ्यासावा लागतो. आणि तो अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व मानव्य शाखांची जननी ही तत्वज्ञान आहे. मार्च 2020च्या परीक्षेत हे वाक्य आलेलं आहे मित्रांनो, 1 मार्कासाठी, रिकाम्या जागेसाठी. ते वाक्य असं आहे, विज्ञान व इतर ज्ञान शाखांची जननी डॅश डॅश आहे. पर्याय होते मराठी, इंग्रजी, संस्कृत, तत्वज्ञान. उत्तर आहे तत्वज्ञान. तर खूप मुलांनी संस्कृत लिहिलं, तर अशी गफलत का झाली मुलांची बघा. संस्कृत ही भाषेंची जननी मानली जाते. तर इथे भाषेची जननी आले का, विषयांची जननी आले. विषयांची जननी, सर्व विषयांची जननी ही तत्वज्ञान आहे आणि भाषेंची जननी ही संस्कृत आहे. तर भाषा आणि विषय हा फरकच मुलांनी लक्षात घेतला नाही. तर वाक्य कसं होतं, विज्ञान आणि इतर मानव्य शाखांची जननी डॅश डॅश आहे. तर ते उत्तर होतं तत्वज्ञान. तर तत्वज्ञानामध्ये हे जे सगळे विषय आहेत, तत्वज्ञान हा मूळ या विषयांचा पाया आहे. तर यामध्ये विश्व आणि मानव यांचा परस्पर काय संबंध आहे, ह्या विश्वाचा संपूर्ण पसारा आणि त्यातील मानवी जीवनाचे अस्तित्व याविषयी प्राचीन काळापासून मानवाने अनेक प्रकारची अनुमाने बांधलेली आहेत. उदाहरणार्थ, या सृष्टीची निर्मिती कशी झाली, सृष्टीच्या निर्मितीच्या कथा म्हणतो आपण. अनेक प्रकारचे अनुमाने बांधलेले आहेत. कुणी म्हणतं की या सृष्टीची निर्मिती देवाने केली. विज्ञानवादी म्हणतात की सृष्टीची निर्मिती ही निसर्ग क्रमानुसार झालेली आहे. त्यानंतर या सृष्टीचे चक्र कोण चालवते. धार्मिक ग्रंथामध्ये सर्व सृष्टीचा चक्र चालवणारा सूत्रसंचालक हा परमेश्वर असं म्हणतात. तर विज्ञानवादी लोक हे निसर्ग नियमानुसार सृष्टीचे चक्र चालले असे म्हणतात. त्यानंतर मानवी जीवनासंबंधी अनेक प्रकारची जी मिथके आहेत, म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह आहेत, खरे खोटे, त्याला मिथके म्हणतो आपण, त्याचाही या मानवी शाखामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर देवदेवता संबंधी असलेल्या मानवांच्या कल्पना, देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले धार्मिक आणि इतर स्वरूपाचे विधी, या सगळ्यामध्ये प्राचीन मानवाचे फार मोठे तात्विक चिंतन आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि या अभ्यासातून एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवते की आपण उल्लेख केलेल्या ह्या ज्या सर्व ज्ञानशाखा आहेत, या ज्ञानशाखांचा पाया हा तत्वज्ञान आहे. म्हणून इतिहासाचे अध्ययन जर केले तर आपल्याला या सर्व विषयांचा आणि इतिहासाचा परस्पर संबंध लक्षात घेऊन मानवी वाटचाल पुढे कशी झाली हे अभ्यासता येतं. यानंतरचा भाग आपण पुढील पाठात पाहू.